श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी हरिदास भक्तपरायण श्री दास गणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजिरी व श्री साई सुमनांजली. श्री गणेशाय नमः. हे सर्वधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमरा हे अचिंत्या लंबोदरा पाहिमा श्री गणपते तू सकल गणांचा आदिश. म्हणून म्हणती गणेश तू समंत सर्व शास्त्रांस मंगलरूपा भालचंद्रा हे शारदी वाग्विलासिनी तू शब्दसृष्टीची स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे सर्वथा तुझ्या अवघ्यात अगाध सत्ता नमो तुझसे जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया हे सगुणरूपा पंढरीराया कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्यातून गवसशी चक्रपाणी त्या अवघ्या मृगांनी शब्दवाद करावा तुला जाणती एक संत बाकीचे होते कुंठित तुला माझा दंडवत. आदरे हा अष्टांगी हे पंचवक्त्रा शंकरा हे नरुंड मलाधार हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपे पशुपती तुझे नाम ज्याचे उठी त्याचे दैन्य जाय उठावठी ऐसा हे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा तुझ्या चरणावंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन यास करावे साह्यपूर्ण तू सर्वदा नीलकंठा आता वंदू अतिसुत्ता इंदिरा कुलदैवता श्री तुकारामादी सकल संता ते अवघ्या भाविकाशी जय जयाजी साईनाथा पतित भावना कृपावंता तुझ्यापदी ठेवितो माता आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधाम तोच विष्णू नरोत्तम अर्धांकिती ज्याची उमा तो कामारी तुझ की तू नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञानवीचा दिनकर तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू तू हिंदीन चिंतामणी तू तो भक्ता स्वरधुनी तू मृत्यांना भवितरणी तू भीताशी आश्रय जगाच्या आद्य कारण जे का विमल चैतन्य ते तुम्हीचा हा दयाघन विश्व हा विलास तुमचाची आपण जन्मरहित मृत्यूनं आपणा प्रततेचं केर कळून येतं पूर्ण विचारे शोधिता जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन धोमपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का ते तो पळले ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र हातून खाचेत आले जीवन म्हणून निरातले अभिधान झरा ऐसे तिज लागून जला भावी खाचची लागला आणि आटला हे मुळी ठावे न जला काकी जल खाचेला देत नव्हते मिळतो मुळी खाचेशी मात्र अभिधमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटता धरून दैन्य अवस्था येतीशी नदी खाच करी शुद्ध चैतन्य विमलवारी खाचा अनंत होती जरी तरी न पालट डोयाचा म्हणून अजन्मा आपण आम्ही म्हणतेच्या दयागना अज्ञान नगाच्या कंदना करण्या व्हावे वज्र तुम्ही आयुष्या खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढे कालावस्था त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळतं जेणेकरून जगतात ओळख ज्यांची पटत असे. आता चैतन्य प्रथमी तू म्हणणे अनाउचित काकी जेथन संभवते द्वैत त्याची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगा ठैसाची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गरबीचे एक बने एक साचे अवतरणी भुवरी होता त्याचे भेद होते अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जातं जे पडे कुंपांत तैसीनं त्याची योग्यता संतरूप गोदावरी तेथील तुम्ही अहावारी आम्ही थिलर खूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा अम्मा व्हावा या कृतार्थ आले पाहिजेत तुम्हा प्रत शरण सर्वदा जोडून आहात काकी पवित्रा तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोद्या जलाशी सर्वथा नुसत्या जलात पाहता ते एक बने एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्रसाचे ते ठरण्यात भूमीचे गुण दोष झाले साह्य पाह मेघ गरिबीच्या उत्काला जो भूमिभाग न बदलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाली शास्त्रवेत्ते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असूनी तैसे गुरुवर आहेत षड्री पुंचीन खान देत त्या पवित्र पिंडम प्रत संत विधान सोबतसे म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजरी अवघ्या जीवाता ही खरी आपली श्रेष्ठ योग्यता जगधरंबापासून गोदा हेच निर्माण तोही भरले परिपूर्ण तुटीने झाली आजवरी पहा देवा रावणारी येता झाला गोदातीरी त्यावेळचे तेथील वारी टिके कुटुन आजवरी पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्राचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी येत पात्रा भितरी तोच न्याय तुम्हा टाळ्या शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर हेच जलसाचार नाना विभूती आला टाया संतरूप गोदेशी प्रथम संवत्सराशी पूर आला निश्चयशी सनत सनक्षनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलीन रूपवर शग्री अंगित वायुकुमार पितृगोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णन्या अशक्य मी या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रता आपण पूर आला तर साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमही मी हिनदिन अज्ञानी पातक्यांचा शिकामणी युक्त अवघ्या कुलक्षरांनी पर्याय विहेर करू नका लोह अंगीचे दोष मनाना आणि परीस गावीच्या लेंड्या ओहळास गोदान लावी परतवणी माझ्यातील अवघी गान आपल्या कृपा कटाक्ष करून करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवार हरण तरी हिन तो परिसाची मला पापी ठेवू नका आपण हिनत्व घेऊ नका
आपण परिसमी लोहते खा माझी चाट आपणा ते बालक अपराध सदैव करीते परिणाम आता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरू तूच माझा कल्पतरू भवाब्दीचे भव्य तारू तूच अस्तित्वसी निश्चय तूच काम घेणू चिंतामणी तू ज्ञानभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परमपावना हे शांतमूर्ती आनंदगणा हे चित्स्वरूपी परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधू हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विसराचा प्रसिद्ध मजप्रती तूच सद्गुरू मच्छिंदर तूच महात्मा जालिंदर तूच निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तू बोधला सावंता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सुखा माणिक प्रभू या आपल्या अवताराची पर्याय गम्मसाची ओळख आपल्या जातीची होऊन देता कवनाते कोणी आपला म्हणती वन कोणी म्हणती ब्राह्मण ऐशी कृष्णा समान लीला आपण मांडली श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन कोणी म्हणले भूषण कोणी म्हणले गुराखी यशोदा म्हणले सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेटी तैसे गुरुवरा पुनासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयसी ते तुम्हा म्हणत असे मसुदा आपले वस्ती स्थान विना वासून अस्तिकान फाट्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपली दयागणा निश्चय होता मुझ्या मना की आपण हिंदू म्हणून परिभेद हे व्यावहारिक त्यातील तार्किक परिजिज्ञासु भाविक त्यानं वाटे महत्व यांचे आपले आहे ब्रह्मस्थिती जात गोतना आपणा प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती हा आद्य कारण यवन हिंदूचे विपट आले म्हणून तदक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोता तिथं सद्वस्तू जिकासत तीस तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुढे शब्द टिकतील कोठून परिपाहुने तुम्हाला मौन ए धरिता मला काकी शब्द हेच स्तुतीला साह्यता आहे व्यवहारी म्हणून शब्दे करून जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थानजवळ साधूंच्या हिरण्यकेशपू रावणाला देवदेशे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकारे संत असताना गोपीचंद उकिरड्याशी गाडीले जालिंदराशी परी त्या महात्म्याशी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करून सोडिला आयुष्या संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्यनारायण कृपा त्यांची प्रकाश पूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदित तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिबळ संत इक्षु रसाळ रसनवाळी तत्कृपा संत सृष्टा दृष्टाप्रंती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात बळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदीपासून जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येते संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा खाट जीवात्मे हेच पट षडविकार मळ त्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदास्थान अवघ्या मळा ते घालून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतम माझी विपुलने राहणे धुणे मळकट घाटावरी तैसेच पडले साचार त्याचे हिनत्व गोदेशी तुम्ही सगळं शीत तरवर आम्ही पांतस्त साचार तापत्रयाचा हा प्रकर तापला असे चंडासू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया हे आपली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या छाया तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविन पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सका लादला धर्मास्तव सुग्रीव कृपेने बिभीषणा साधला से रामराला संतामुळेच मोठेपणा लादला श्रीहरीशी ज्याचे वर्णन वेदाशी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करून भूमीशी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगजीवन संत खरेचे यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तुझा आम्हा माता पिता हे सद्गुरू साईनाथा शिर्डी ग्रामनिवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाच्या तेथे माझे अर्शवाच्या टिकेल सांगा कुठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सव्वा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपल्या योग सामर्थ्यांची शक्ती दाविली भक्तजना वांजपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदीने वारणे ऐक संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे पिपिलिकेचे कोठून मोठे ओझे माने गजपती असो आता गुरुराया दिनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विनना श्रेष्ठ कोणी अवतारांचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगे पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सन दीपावळी आली खरी परी ती त्याने साजरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची श्याम वावया तहान जलना वही ठाया
वन्नी लागी शोकावया अग्नी कोठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच अस्तिसाचे. श्री समर्थ गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे. बोललो अनुभवाविने शब्द जाला निरर्थक. व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू सांगा मी तरी ते कराया नाही पदरी. सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो मी तुमच्या पूजना. तेच पूजन दया घना मान्य कराया दासाचे. आता प्रेमाश्री करून तुमचे प्रक्षालितो चरण. सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो. कपनी शब्द अलंकाराची घालितो ही तुम्हासाची. प्रेमभाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळीतो साचा. जरी तो वाईट द्रव्याचा परिण सुटेल घाण त्याशी. सद्गुरु विन इतरत्र जे जे धूप जाळीतात त्या धूपद्रव्याचा ते तैसा प्रकार होत असे. धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा. सुवास सदून तंदंगीचा दात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते. घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुणवृत्ती पाहण्यात. अक्षयीचे जगास मनाचे जळाल्या कुस्तीत पण अमलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण. मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा पाजळी तुम्ही हा साचा. तेने वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण. भक्त नैवेद्य स्वीकारा भक्त नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे. काकी मी तुमचे ताने पायावरी हक्क माझा. मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा. जेणे नुरेल करतेपणा कशाचाही मजकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत. ते मान्य हो आपणा प्रतपुण्य श्लोक साईनाथा. प्रार्थनाष्टक. श्लोक. शांतचित्त्या महाप्रज्ञा साईनाथा दया घना दया सिंध सत्वस्वरूपा मायात्मा विनाशना. जात गोता तिथा सिद्धा चिंत्य करुणालया. पायमा पायमा नाथा शिर्डी ग्राम निवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्य सर्व मंगलकारका. भक्त चित्त परळा हे शरणगत रक्षिका. सृष्टीकर्ता वीरचितु पाता इंदिरापती. जगत्रयालया नेता रुद्र तो तूच निश्चिती. तुझ विनरिता कोठे ठावनाया महीवरी. सर्वज्ञ तू साईनाथ सर्वांच्या हृदयांतरी. सर्व क्षमा सर्व अपराधांची करावी हेच मागणे. अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धिनवत्समिताने तू इंदू चंद्रकांत मी. स्वर्णदी रूप तत्वपादा आदरे दास हा नमी. ठेवा आता श्री माझ्या कृपेचा करपंजर. शोकचिंता निवारावी गनुहा तव किंकर. या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन. पापताप दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मे वासरू तू माय मे लेकरू. माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलियागिरी चंदन मी काटेरी जुडूप जाण. तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी. तुझे दर्शन होऊनी या दुर्बुद्धी घाण माझे ठाया. राहिल्या तैसाच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे मृत्तिकामोल पावत असे. पुष्पासंगे घडत असे वास सूत्रामस्तकी. थोरांची ती हीच रीती. ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करती त्या त्या वस्तू पावविती. ते महत्व पदा करणे भस्म कौपिन नंदीचा शिवे केला संग्रसाच्या. म्हणून त्या वस्तूचा गौरव होत चौकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुनते टीकाला खेळला जगजेठी. तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी. परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचारांतरी. याचा करा हो गुरुराया. ऐहिक वा परमार्थिक ज्या ज्या वस्तू समानीर सुख. माझे मन हे निशंक त्या त्या पूर्वीने गुरुराया. आपल्या कृपेने ऐसे करा मना लागे आवरा. गोड केल्यास सागरा श्रीरोदकपणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची. म्हणून दास गणूची ही याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा. सिद्धांचा तू आहेस राजा. कमीपणा ना बरवा तुझशी आता कशास्तव बोलू फार. तूच माझा आधार शिशुमातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची. असो या स्तोत्राची जे जे वाचतील प्रेमेसी. त्यांच्या त्यांच्या कामनेशी तुम्ही परवा महाराजा. या स्तोत्रास आपलावर हाचे असो निरंतर. पठन करत्या चैत्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. सुचिरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन. शुद्ध भाव ठेवून आपल्या मानसी. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे या स्तोत्रास. कौतुक त्यांचे पहावे या स्तोत्रा पाठका उत्तम गती. अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती. त्यांची पूर्ण श्रेते हो या स्तोत्राच्या पारायणे. मंदबुद्धी होतील शहाणे. पुन्हा आयुष्य असल्याहुने जो पटणे होई शतायुध. निंता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततीहीन संतान. होईल स्तोत्र केल्या पठन. स्तोत्र पाठकांचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भयचिंता निवेल मनमान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल. नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुधू स्तोत्राविषयी. विश्वासा आपल्या मानसी. तर्क वितर्क कुकल्पनेशी. जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्रांची वारी करा. बाबांचे चित्ती धरा. जो अनाथांचा सोयरा. भक्त कामकल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून ऐशी रचना होई कैसी. शके 1840 भाद्रपद
शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले. स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले. श्री साईनाथे शिरोमणी लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार. दास गणोमी किंकर अवघ्या संत महंताचा. स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजिरी तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यांदरी दास गणो श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु. श्री साईनाथ सुप्रसन्नम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीमत्परब्रह्मा गुरुं स्मरामि. श्रीमत्परब्रह्मा गुरुं नमामि. श्रीमत्परब्रह्मा गुरुं यजामि. श्रीमत्परब्रह्मा गुरुं भजामि. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकनित्यविमलमचलं सर्वदि साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्तनमामि. नित्यशुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं. नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुत्तनमाम्यहं. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.